या महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील पाटण शहरापासून केवळ 5 किलोमीटर अंतरावरती येराड नावाचं गाव आहे. पवित्र अशा कोयना नदीच्या किनाऱ्यावरती भव्य असं मंदिर, येडोबा देवांचे अतिशय भव्य मंदिर आहे. या महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो लोकांचं हे कुलदैवत आहे. मित्रांनो, येडोबा देव म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार. आणि या येराड गावामध्ये येडोबा देवाची यात्रा असते. अतिशय भव्य यात्रा. 10 ते 15 लाख लोक या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि कर्नाटक वेगवेगळ्या गावातून त्या ठिकाणी येतात. येडोबा देवाची यात्रा म्हणजे माता जोगेश्वरी बरोबर झालेला विवाह. मित्रांनो, देव येडोबा म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकराचा अवतार आणि माता जोगेश्वरी म्हणजेच माता पार्वती. आणि देव येडोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह झालेली जी जागा आहे त्या ठिकाणी भव्य असणार हे मंदिर उभं आहे येडोबा देवाचं. आणि या मंदिराचं रहस्य आज आपण जाणणार आहोत, मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आज सुद्धा जो विवाह सोहळा त्या ठिकाणी होतो येडोबा देवांचा आणि माता जोगेश्वरींचा, हा विवाह सोहळा झाल्यानंतर 2 दिवसांनी जी देवाची वरात असते आणि या देवाच्या वरातीला आजही त्या ठिकाणी भूत येतात नाचायला. आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी दहीभात खाऊन ती निघून जातात. काय आहे रहस्य याच्या पाठीमागचं? या कलियुगात, या विज्ञानाच्या युगात तुम्हाला काय वाटतंय हे जाणण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. कुठलीही गोष्ट ही विश्वासावरती आधारित असते. विश्वास असेल तरच आपल्याला ते दिसतं. त्यामुळे तुमचं कुलदैवत देव येडोबा आहे ना, मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि देव येडोबाच्या नावानं चांग भलं असे आम्हाला विश्वासानं कमेंट करा. तर मित्रांनो, चला आपण त्या मंदिराबद्दल थोडंसं आपण जाणूया पहिलं, आणि नंतर आपण सुंदर असा हा सगळा प्रसंग यात्रेचा पाहणार आहोत. तर मित्रांनो, ज्या वेळेला आपण मंदिराच्या परिसरात जातो त्यावेळेला सुंदर असा पहिला आपल्याला नंदी मंडप दिसतो. बाजूला तुळशी वृंदावन आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि मित्रांनो, जो नंदी अतिशय नक्षी कोरीव काम तो आपल्याला अगदी आकर्षित करतो आणि मन आपलं भरून पावतं. आणि त्याच ठिकाणी बघा, शेजारी जे एक पाषाणाचा पुरातन नंदी आपल्याला पाहावयास मिळतो आणि मंदिराच्या समोर असणारी उंच ती दीपमाळ आपलं लक्ष वेधून घेते. आणि मित्रांनो, ही येडोबा देवाचं जे मंदिर आहे पूर्वाभिमुख आहे. आपण मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यास भव्य असं संगमरवरी कासव आपला त्या ठिकाणी पाहावयास मिळतो आणि आपली आपोआप मान त्या ठिकाणी झुकली जाते. कासवाच्या पायाशी नतमस्तक आपण होतो. आणि नंतर आपण मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार त्याकडे जातो. अहो, सागवानी प्रवेशद्वार. आणि त्या ठिकाणची जी कलाकुसरत आहे त्या दरवाजावरती अगदी पाहण्यासारखी. आणि पुढे नंतर मुख्य दरवाजाच्या जवळ एका नंदीचं आपल्याला दर्शन मिळतं त्या ठिकाणी परत. आणि मंदिरामध्ये सभामंडपाचा जो अंतर्भाग आहे, छतावर म्हणजे सुंदर झुंबर पाहावयास मिळतं आणि अष्टकोनी गोलाकार आणि घुमट आपल्याला दिसतो. सुंदर काम आहे या मंदिराचं सगळं. आणि नंतर आपली पावलं मंदिराच्या गर्भगृहाकडे जातात आपोआप. या गर्भगृहाच्याच बाजूला देव येडोबाची आरती त्या ठिकाणी दिसते आणि आपोआप आपले डोळे त्या आरतीवरती जातात आणि आरती आपण मनातली मनात म्हणत राहतो. आपण गर्भगृहात गेल्यानंतर एक स्वर्ग सुखाचा आनंद त्या ठिकाणी पाहतो. कारण येडोबा देवाचं दर्शन आपल्याला होतं की प्रत्यक्षात भगवान शिवशंकर त्या ठिकाणी बघा. आणि ते येडोबा देवाचं दर्शन घेतल्यानंतर जीवनाचं अंतिम ध्येयच आपल्याला मिळालं असं आपल्याला वाटतं. आणि त्या ठिकाणची जी ऊर्जा आहे ती आपल्याला वर्षभर पुरते बघा जीवन जगण्यासाठी. आणि नंतर आपण गर्भगृहाच्याच बाजूला पुरातन आणि मूर्त्या आपल्याला दिसतात. त्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो आणि असणारं शिवलिंग पाया पडतो आपण शिवलिंगाच्या. आणि नंतर पुढे जातो. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आता आपण पाहणार आहोत की भगवान शिवशंकराचा अवतार म्हणजेच देव येडोबा आणि माता जोगेश्वरी म्हणजे माता पार्वती. आणि मित्रांनो, याच ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की भगवान शिवशंकराचं दुसरं नाव म्हणजे भूतनाथ आहे. आणि या महाराष्ट्रातील लाखो लोक, महाराष्ट्रातीलच नाही नुसतं तर कर्नाटक आजूबाजूची सगळी गावं, लाखो लोकांचं हे कुलदैवत आहे बघा. आणि म्हणून येडोबा देवाच्या यात्रेला लाखो लोक असतात, सगळ्या जाती धर्माची. आणि विशेष करून त्या ठिकाणी धनगर समाज आपला पाहावयास मिळतो. जास्त अफाट श्रद्धा त्या ठिकाणी या महाराष्ट्रात
कुठेही पोट भराय गेलं तरी येडोबा देवाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी चैत्र यात्रेला त्या ठिकाणी येतात हो. आज सुद्धा आपला पाहावा मित्रांनो, हा विवाह अतिशय मोठा असतो. देव येडोबा म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकर. आणि या ठिकाणी कसे देव येडोबा आले मित्रांनो लक्षात घ्या. दख्खनचा राजा म्हटलं जातं देव ज्योतिबाला. दख्खनचा राजा अंबाबाईच्या सांगण्यावरून देव ज्योतिबा कोल्हापूरला आले, वाडी रत्नागिरी. राक्षसांचा वध केला त्या ठिकाणी, अनेक राक्षसांचा वध केला. कोल्हासूर असो, रत्नासूर असो, अनेक राक्षसांचा वध केला आणि भयमुक्त केलं या सृष्टीला आणि साधू संतांना. मित्रांनो, हे युद्ध जे 11 दिवस चाललं होतं, या युद्धामध्ये भगवान शिवशंकराचे अनेक अवतार होते. देव नाईकबा त्या ठिकाणी होते, हेराची भूमिका करत होते. त्याचप्रमाणे देव येडोबा सुद्धा अनेक भगवान शिवशंकराचे गण त्या ठिकाणी युद्धामध्ये होते आणि देव ज्योतिबांना त्या ठिकाणी मदत केली होती बघा युद्धामध्ये. हे युद्ध संपलं, देव ज्योतिबा दख्खनचा राजा झाले त्या ठिकाणी. अंबाबाईच्या सांगण्यावरून अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी देव ज्योतिबा त्या ठिकाणी थांबले, म्हणजेच केदारनाथ. आणि बाकीचे जे गण होते, देव होते, ज्या ठिकाणी जागा पसंत पडेल, कोण आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आजूबाजूला गेले बघा महाराष्ट्रात. त्याचप्रमाणे मित्रांनो, देव येडोबा भगवान शिवशंकराचा अवतार. आवडणारी जागा पाहत होते देव की कुठं चांगलं वाटेल, आणि सगळे आवडणारी जागा पाहता पाहता हा साताऱ्याचा परिसर म्हणजेच कोयना नदीचा बाजूचा परिसर अतिशय रम्य, नैसर्गिक, हजारो त्या ठिकाणची असणारी झाडं. देव येडोबाला त्या ठिकाणी ती जागा पसंत पडली हो. त्या ठिकाणची असणारी भक्ती करणारी ती माणसं देव येडोबाला पसंत पडली. देव येडोबा त्याच ठिकाणी राहिले. नवसाला पावणारा हा देव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, कर्नाटक भागाभागामध्ये जी लोक येतात त्यांच्या नवस त्या ठिकाणी पूर्तता होऊ लागले. लोक त्या ठिकाणी येऊ लागले बघा. भक्ताच्या माध्यमातून, ट्रस्टीच्या माध्यमातून भव्य असणारं आज हे मंदिर उभं राहिलं. आता आपण पाहणार आहोत मित्रांनो, ही यात्रा का भरते. देव येडोबाची ही यात्रा म्हणजे हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्याचं रहस्य आता आपण जाणणार आहोत. तर मित्रांनो, एप्रिल महिन्यातला चैत्र पौर्णिमेपासून या भव्य अशा यात्रेला प्रारंभ होतो. 7 दिवस यात्रा चालते. पहिले 3 दिवस हे फार महत्त्वाचे असतात. मित्रांनो लक्षात घ्या, कोल्हापूर म्हणजे वाडी रत्नागिरी या ठिकाणचं असणारं भव्य मंदिर आपल्या देव ज्योतिबाचं, दख्खनच्या राजाचं. आणि या राजाच्या ठिकाणाहून शिधा पाठवला जातो येराड या गावी, म्हणजेच येडोबा देवाच्या मंदिराच्या ठिकाणी. आणि तो शिधा आल्यानंतरच या विवाह सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे सगळा चालू होतो बघा. म्हणजेच देव ज्योतिबा आणि देव येडोबा हे नातं काय हे आपल्याला कळालं असेल. आणि यात्रेचा जो धार्मिक विधी याला प्रारंभ होतो बघा शिधा आल्यानंतरच. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी देवाला तेल चढविलं जातं. आणि नेरळे येथील देव येडोबाची बहीण जानुबाई देवी या ठिकाणी येते हो. कल्होरीचा मान असतो ना, आपल्या भावाच्या लग्नाला हजर असते. आणि पौर्णिमेच्या दिवशी मंगळवेढा परिसरातील धनगरी ओव्या त्या ठिकाणी म्हटल्या जातात. आणि तो आवाज गगनाला जाऊन भिडतो की प्रत्यक्षात कैलासावरती भगवान शिवशंकराला आनंद होतो. कारण त्या ओव्या म्हणजे देवाची महती त्या ठिकाणी त्या ओव्यातून गायली जाते. तो ढोलांचा आवाज, तो झांजेचा आवाज मनमोहक असतो की प्रत्यक्षात सगळे जे देव आहेत येडोबा देवाच्या यात्रेला येतात बघा. आणि फुलांचा वर्षाव होतो, कारण त्या ठिकाणी तो जो विवाह म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकर. आणि मात्र मित्रांनो, सगळ्यात मूळ मुद्द्यावर आपण येणार आहोत की हा विवाह झाल्यानंतर जी वरात असते बघा 2 दिवसांनी, या वरातीला भूत नाचायला येतात. त्याचं रहस्य मी आपल्याला सांगतो मित्रांनो. भगवान शिवशंकराला दुसरं नाव भूतनाथ आहे बघा. म्हणून भगवान शिवशंकराच्या या वरातीला भूत त्या ठिकाणी येतातच. रात्री 12च्या नंतर दही आणि भात त्या ठिकाणी मंदिराच्या बाजूनी सगळा टाकला जातो. पूर्वी शेकडो किलो तांदूळ त्या ठिकाणी म्हणजेच भात टाकला जात होता, परंतु आता कमी टाकतात. आणि हा भात टाकल्यानंतर दही भात, सकाळी तुम्हाला अन्नाचा कणही त्या ठिकाणी दिसणार नाही. म्हणजे मित्रांनो, आजही त्या ठिकाणी देव येडोबाच्या ही जी वरात आहे माता जोगेश्वरी या ठिकाणी भूत येतात आणि हे दही भात खाऊन निघून जातात. मित्रांनो, आज सुद्धा आहे. ह्या सगळ्या गोष्टी विश्वासावरती असतात. आणि या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून लाखो भक्त त्या ठिकाणी येतात आणि येडोबा देवाच्या पायाशी नतमस्तक होतात हो. धनगर समाजातील लाखो लोक येतात. उंच आकाशात त्या ठिकाणी तो गुलाल उधळला जातो
आणि येडोबा देवाच्या नावानं चांग भलं म्हटलं जातं. मित्रांनो, लक्षात घ्या, एकदा जरी आपण आलो त्या ठिकाणी तर वर्षभराचे आपलं जीवन जगण्याची ऊर्जा आपल्याला मिळते. तर मित्रांनो, भव्य अशी यात्रा भरते आणि जो छबिना आहे त्या ठिकाणचा, म्हणजेच धार पडणे हा रहस्य त्या ठिकाणचं पहा. कारण या यात्रेमध्ये येणाऱ्या ज्या शासनकाठ्या आहेत, अनेक गावांच्या शासनकाठ्या असतात. सुरूर घ्या, दाहुडे घ्या, वरकट, काळंबवाडी, नेरळे, वाटेगाव, पेठ नेरळे, गुंजाळी, अशा अनेक गावं आहेत की आम्हाला सगळ्यांची नावं माहीत नाहीत, परंतु या गावांच्या शासनकाठ्या त्या ठिकाणी त्या छबिन्यामध्ये असतात आणि गगनामध्ये तो आवाज भिडलेला असतो, देव येडोबाच्या नावानं चांग भलं. आणि मित्रांनो, दार हा मुख्य विधी होतो. कसा पहा, शिंग धरणारा मुख्य गुरव, ढोलवाला आणि सगळा हा छबिना नाईकबाच्या मंदिराकडे जातो बघा. आणि घागरी घेऊन 5 तरुण त्या ठिकाणी शुभ शकुनासाठी उभ्या असतात की प्रत्यक्षात देवालाच ओळलं जातं. मित्रांनो, ही जी मिरवणूक आहे, नाईकबा देवाकडे जाऊन परत माघारी आल्यानंतर हा सगळा विधी पार पडतो बघा. आणि हा सगळा जो परिसर आहे तो वृक्षांनी नटलेला आहे की निसर्गच त्या ठिकाणी जणू स्वर्गसुख पाहावयास मिळतं आपल्याला निसर्गाचं. भाविक आणि पर्यटक त्या ठिकाणी येतात आणि कोयना नदीचं हे जे पात्र आहे त्याच्या बाजूलाच आहे बघा हे स्थान. लोक जेवण करतात, आधी पाया पडतात, जेवण करतात आणि त्या ठिकाणी हा सगळा आनंद घेतात बघा. म्हणून मित्रांनो, आज सुद्धा देव येडोबाच्या विवाहाला भक्त तर येतातच, परंतु या वरातीला भूतही निश्चित येतात बघा. कारण ते भूतनाथ आहेत. भूतनाथाचा अवतार आहे की कुलदैवत तुमचं येडोबा दैवत असेल तर तुम्ही एकदा तरी त्या ठिकाणी वर्षातून नक्की जा आणि भगवान शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक व्हा. जीवनामध्ये सुखी राहताल. तुम्ही महाराष्ट्रात, देशात कुठेही असताल, पोटभर आहे, आपण जातो कामानिमित्त. येडोबा देवाचा गुलाल तुमच्या माथी असेल तर तुमच्यावरती आलेलं संकट तो गुलाल अडवतो आणि मुंच ते संकट निघून जातो. म्हणून मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही जाताल त्या ठिकाणी त्यावेळेला उंच आकाशात गुलाल नक्की उधळून द्या आणि देव येडोबाच्या नावानं चांग भलं असं नक्की म्हणा. मित्रांनो, सुंदर अशी माहिती आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा आणि आम्हाला कमेंट देव येडोबाच्या नावानं चांग भलं अशा अभिमानानं आम्हाला कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.